जालन्याच्या परतूर शहरात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभेत येतात। छत्रपतींची प्रेरणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करतायत, त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना आपल्याला पंतप्रधान करायचे म्हणून परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन यावेळी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना केले। यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या देशातली माणसं वाचली पाहिजे, जगली पाहिजे। एका माणसावर कोरोनाच्या लसचा 18,000 रुपये खर्च केला। भारतातल्या 234 कोटी लोकांना कोरोनाची लस दिली नसती, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला लस मिळाली नसती, अर्धा देश आणि अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता। भारतच नाही तर पाकिस्तानला सुद्धा लस दिली, पाकिस्तानला लस दिली आणि मोदीजींचा पाकिस्तानच्या लोकसभेत जय जयकार झाला। आपण बघितलं, बलशाली राष्ट्र असणाऱ्या अमेरिकेला लस दिली, अमेरिकेच्या लोकसभेमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा मोदीजींचा जय जयकार झाला। मी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इस्रायल, शांघाय वेगवेगळ्या देशामध्ये गेलो, तिथं मोदीजी तिथांच्या पंतप्रधानापेक्षा राष्ट्राध्यक्षापेक्षा लोकप्रिय आहे। मोदीजीला आपलं एक मत का द्यायचं आहे तर ते देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी, शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, गरिबाला घर मिळालं पाहिजे,